ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आजची राजकारणातली मोठी घडामोड आपण पाहतोय। आपल्यासोबत या संदर्भात चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे जोडलेले आहेत। मनोज जरांगे, आपलं लोकशाहीमध्ये खूप खूप स्वागत। आजची मोठी घडामोड आपण जर पाहिली तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आपण आग्रही होतात, आक्रमक होता आणि आज अखेर त्यांनी राजीनामा दिलाय। आपली प्रतिक्रिया? राजीनामा दिला, परंतु पश्चाताप जो असायला पाहिजे तो नाही. शेवटी एक गोष्ट चांगली झाली, की अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब यांच्या लक्षात आलं, की आपल्या सत्तेत असणारा एक मगरूर असणारा मंत्री किती मस्तीखोर आहे आणि किती माजुडेपणा त्यांच्या अंगात आहे, हे त्यांना कळणं खूप गरजेचं होतं. आणि राजीनामा दिला, परंतु पश्चाताप नाहीये. वैद्यकीय कारण द्यायचं म्हणजे दवाखान्यात काहीतरी दुखत आहे म्हणून मला ऍडमिट होण्यासाठी राजीनामा द्यायचा असं करायचं. यांच्या जागेवर जर दुसरा माणुसकी जिवंत असणारा एखादा मंत्री असता किंवा संस्कार त्याच्यावरती जर चांगले झालेले असते, तर त्यांनी जाहीर सांगितलं असतं. इतकी क्रूर हत्या ज्या जिल्ह्यात घडली, ज्या त्याच्या लोकांमुळं घडली, त्याच्यामुळं मी राजीनामा पश्चाताप म्हणून देतोय. याला कसलाही पश्चाताप नाही. कारण हो, जसं आरोपीने आनंद घेतला क्रूर खून करून, त्याच पद्धतीचा हा सुद्धा आनंद घेतोय धनंजय मुंडे सुद्धा. म्हणून ना शेवटी यांची मस्ती अशी जाणार नाही. पूर्वी जी एक ग्रामीण भागात म्हण होती बघा, शेवटी यांची लंका सगळी पाण्यात बुडिल्याशिवाय हे गप्प बसणार नाही. तेव्हा यांची मस्ती अंगातली जाणार आहे. यांच्यातला जी उग्रटपणा आहे, की उग्रटपणा यांचा काळ म्हणून त्यांच्या समोर उभा राहणार आहे एक ना एक दिवस. त्या उग्रटपणा इतका प्रचंड आहे यांच्या अंगात, की एक दिवस हे स्वतःचं अस्तित्व सगळी काडी लावून घेणार आणि या लोकांचा त्याच्या लोकांचा पुरा बिमोड केलेला कारणीभूतच धनंजय मुंडे राहणार आहेत. इतकी मस्ती अंगात आहे यांच्या. क्रूर हत्या केली, क्रूर. किडे पडून मरणार आहे सगळे. जी, नक्कीच। आपण पाहतोय की अगदी जे फोटो समोर आले त्याच्यामुळे सर्वांचंच मन हे आता भरून आलेलं आहे, संताप व्यक्त केला जातोय। आपण धनंजय देशमुख यांच्या भेटीसाठी गेले होते, त्यांना रडू कोसळलं होतं, ते तुमच्या गळ्यामध्ये पडून रडत होते। त्यांच्या काय भावना होत्या? आपण त्यांना भेटून आलात? ताई काय असतं, अगोदरचा ऐकू विषय वेगळा, पण ज्यावेळेस हे प्रत्यक्ष बघितलं जातं त्यावेळेस कुटुंब सगळं खचून गेलेलं असतं. त्यांच्यावरती खूप मोठं संकट आलेलं असतं, ते दहशत खात्या आलेले असतात. त्यामुळे ते इतके प्रेशरमध्ये होते, की त्यांना धीर देणं खूप गरजेचं होतं. म्हणून पहाटे 4 वाजताच मी हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा उपचार बंद केले आणि तातडीनं मस्साजोग सकाळी 6 वाजताच मी गाठलं आणि त्यांना धीर दिला, की आम्ही सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे. घाबरायची काही कसली गरज नाहीये. कारण ते खूप विचित्र असे फोटो होते, की ते कधी या राज्यानं, या देशानं बघितले नसते. इतके क्रूर हत्याही बघितली नसेल. या राज्यात तर पहिल्यांदा असं घडलं, की अँकर लोकं तुमच्यासारखे सुद्धा रडले गेले या राज्यात. याचा अर्थ सांगून जातो, की ही किती क्रूर हत्या होती. आणि हत्येला जबाबदार जितके ते खंडणी मागणारे आणि खून करणारे, तितकाच धनंजय मुंडे सुद्धा आहे. कारण धनंजय मुंडे सुद्धा त्याच्यावरती मुख्य आरोपी करून त्याच्यावर 302 दाखल व्हायला पाहिजे. आणि ही मागणी आम्ही कायम लावून धरणार आहेत. कारण त्याला सुट्टी नाही याच्यातून. कारण तो पैसा, तो एक नंबरचा आरोपी सरमाड का खरमाड कोणी आहे, तो याच्यासाठीच पैसे कमवत होता या धनंजय मुंडेसाठी. आणि हे सत्य आहे. ते पैसे कमवून तिकडं गुंडगिऱ्या करून, चोऱ्या करून, डाके टाकून धनंजय मुंडेला देत होता. आणि तो इकडं राजकारणात ते पैसे नासत होता, पदं मिळवण्यासाठी, निवडून येण्यासाठी. त्यामुळं सगळं पाप केलंय त्या एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडेसाठी. उलट त्या एक नंबरच्या आरोपीनं त्या सरमाड-खरमाडनं माननीय न्यायालयापुढे पुढे सांगितलं पाहिजे, की मी हे पैसे धनंजय मुंडेसाठी कमवले होते. त्याने एकट्यानं पाप डोक्यावर घेऊन मरू नये. त्याने सरळ नाव सांगितलं पाहिजे, की धनंजय मुंडेमुळं मी हे खुनं केलेत. आत्तापर्यंत इतके खुनं केलेत आणि इतका पैसा मी याला अ, गुंडगिरी करून, खंडण्या मागून दिलाय. त्याने पापातून मुक्त व्हायला पाहिजे एक नंबरच्या आरोपीनं. कारण एकट्याने पापात मरू नये त्याने. नसता ह्यो इकडे धनंजय मुंडे बिनधास्त हॉटेलनं फिरल. इकडं कुंकड परदेशात जाईल. परंतु अ, सगळे पाप फेडावं लागल ते जी, एक नंबरच्या जरांगेजी आरोपीला. धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशी मागणी आता जोर धरू लागले। आपलं यावरती म्हणणं? होणार तीच आहे. मुख्य आरोपीच ते आहे. सह-आरोपी सुद्धा नाही, मुख्य आरोपीच ते आहे. त्याच्याचमुळं खून झालेला आहे. त्याच्याचमुळं हे खंडण्या मागितलेल्या आहेत. तोच मुख्य आरोपी आहे. आमची मागणी आहे मुख्यमंत्र्याकडं आणि फडणवीस साहेबाकडं आणि अजितदादा पवारांकडं, की याला आमदारकीच्या पदावरून सुद्धा मुक्त करून टाका आणि याला 302 मध्ये घ्या. कारण याचेच लोक आहेत ते. यानेच खून केलेला आहे. याच्याच तिथं पहिली बैठक झाली शासकीय विश्रामगृहावरती. त्यामुळं याला आरोपी करा आणि दुसरी मागणी आहे, की सह-आरोपी 100-150 आहे त्याच्यात.
मदत करणारे ह्या खंडणी मागणाऱ्याला त्यांनाही सहआरोपी करा आणि जे 2 आरोपी तुम्ही सोडणार आहेत ते सोडू नका. देशमुख कुटुंबाला त्यांच्यापासून धोका आहे. आतमध्ये षडयंत्र रचलं असेल त्यांनी काही बाहेर जाऊन एकदा जर त्यांची सुटका झाली जी पुराव्याअभावी किंवा असं काय तर ते देशमुख कुटुंबाला धोका आहे. त्यांना सुटता कामा नयेत आणि 302 मात्र धनंजय मुंडेवर झाला पाहिजे. जी धनंजय मुंडेची अर्धी टोळी आता आम्ही जेलमध्ये टाकली. राहिलेले सुद्धा जेलमध्ये सडणारे फक्त इथून पुढे मराठ्यांच्या नादी लागा म्हणा. तुम्हाला पुढच्या काळात कळत धनंजय मुंडेच्या टोळीला सुद्धा मराठ्यांच्या नादी लागल्यावर काय होत. जी जरांगेजी, आपल्याला काय वाटतं या संदर्भातील जी चार्जशीट आहे ती अपडेट करावी का? हॅलो. जी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो 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 येतोय. जी, आपल्याला या सर्व प्रकरणावरून काय वाटतं की आता जी चार्जशीट जी होती ती अपडेट करावी का? काय याच्यात आणखीन तपास होणं खूप गरजेचं आहे. कारण याच्यात खूप आरोपी आहेत. काय झालं आता याच्यात या देशमुख प्रकरणामध्ये सरकार पक्षाचे काही प्रतिनिधी घुसल्यामुळं त्यांनी पद्धतशीरपणानं हे मॅटर संपवण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्या पद्धतीनं झालं सुद्धा. उज्ज्वल निकम साहेबांची निवड यासाठी मागणी केली होती की चार्जशीट वरती लक्ष ठेवावं, तपासवरती लक्ष ठेवावं, त्याच्यात काही हेराफेरी होऊ नये. परंतु सगळं उलटच झालं. ज्या दिवशी उज्ज्वल निकम साहेबांची निवड झाली दुसऱ्या दिवशी चार्जशीट दाखल झालं आणि माहिती तर अशी होती देशमुख कुटुंबाकडून की 2 महिने आणखीन तपास चालणार आहे जी म्हणून. म्हणून यांना ना या राजकीय पक्षाचा छुपा अजेंडा तिथं प्रतिनिधींना राबवला गेला. त्या सरकारच्या प्रतिनिधींनी त्यांचे राजकीय गुंड मित्र वाचवण्यासाठी संतोष भैयाला न्याय मिळाला नाही पाहिजे या भूमिकेतून काम केलेलं आहे. जी कारण एकही सहआरोपी आतापर्यंत झालेला नाही. जेवढे आरोपी झाले ते सामान्य जनतेनं आंदोलन करूनच न्याय मिळवून घेतलेले. यांनी काहीही केलेलं नाही. आता मात्र एक मागणी आहे की पुरवणी तपासात सगळेचे सगळे आरोपी सहआरोपी म्हणून झाले पाहिजेत. मदत करणारे, आरोपीला घेऊन पळणारे, गाड्या देणारे, घरं देणारे, पैसे देणारे, 5-25 पोलीस आहेत त्याच्यात, जी 2-4 पीएस आहेत, एक डीवायएसपी, हे सगळे सहआरोपी जी आता होणं आपण अत्यंत पोलिसांचा गरजेचं उल्लेख आहे. केला यांची म्हणून मी लढाई सुरू म्हणते, राहणार. मी विचारते आपल्याला एक प्रश्न की धनंजय देशमुख जे आहेत ते सुद्धा असंच म्हणत होते की पोलिसांनी जर मदत केली असती तर माझा भाऊ वाचला असता. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर पोलीस नसते तर माझा भाऊ वाचला असता असं ते म्हणतात. आणि त्याचबरोबर पोलिसांची जी काही आता आपण बघतोय की पोलीस आता म्हणतायत की आमची बदली आता दुसरीकडे करा. त्यांची ज्या ठिकाणी आता बीडमध्ये नियुक्ती होते, बीडमध्ये आता एवढी दहशत निर्माण झाली आहे का? नाही, पोलीस आणि ही धनंजय मुंडेची टोळी हीच गुंडगिरी आणि दहशत पसरवणारी टोळी आहे. पोलीस असंही आता बदल्या करून कुठे जाता म्हणा तुम्ही, आता पाताळात बी लपलात तरी तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार आहे. त्याशिवाय आम्ही थांबत नाही. आम्ही थांबतच नाही तुमची विल्हेवाट लावल्याशिवाय. गोरगरिबांच्या लेकराचा सुखी संसार तुम्ही उन्हात त्यांचं घर बांधलं. संकटात त्यांचा संसार सोडून आता तुम्ही काय बदल्या करून मजा करायला चालले का दुसरीकडे? हे पोलिसाला माहित होतं खून होताना. कारण त्यांच्याजवळ राजकीय नेता बसलेला होता. धनंजय मुंडेंनी एक त्यांचा तालुका अध्यक्ष बसून ठेवला होता तिथे. त्यामुळे ह्या गोष्टी यांना सगळ्या माहित होत्या. परंतु याने जाणून बुजून तिथपर्यंत गेले नाही. पोलीस गेले असते तर संतोष भाई वाचले असते. म्हणून हे पोलीस सुद्धा आरोपी होऊन यांच्यावर 302 चे गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. 120 ब मध्ये सामूहिक कटात सुद्धा हे सगळे आले पाहिजेत आणि मोक्या अंतर्गत सगळे मध्ये ठोकून दिले पाहिजेत. नसता जनता न्याय करणारे जर सरकारने नाही केला यांना, यांनी इतकं भयंकर कृत्य केलं संतोष भाई बरोबर. यांना सगळे किडे पडून मारणार हे, यांना पाप झोपू देणार नाही कधी. यांना तळतळाट लागणार आहे देशमुख कुटुंबाचा. यांनी खूप वाईट कृत्य केलंय. इतकी वाईट घटना कधीही या महाराष्ट्रानं बघितली नव्हती. इतकी वाईट घटना केली. याची अर्धी टोळी धनंजय मुंडेची जेलात गेली, राहिलेली अर्धी सुद्धा आता इथून पुढे मराठ्याच्या वाटा गेली का आम्ही जेलात टाकली. जी, आपण पाहतोय की आणखी अजून एक आरोपी जो आहे तो फरार आहे. कृष्णा आंधळे अजून सापडलेला नाहीये. त्यासाठी सुद्धा आपण वारंवार आक्रमक पाहायला मिळत होतात. अन्य त्याग आंदोलन आपण केलं होतं. राजीनामा दिला, आता आपली पुढची भूमिका काय असेल? नाही, ते सापडणार बी नाही. ते आरोपी धनंजय मुंडे तो लपून ठेवलेला आहे. ते मोबाईल एका कोणीतरी फेकून दिलेला आहे आरोपीनं. तो सुद्धा धनंजय मुंडेकडेच आहे. कारण ह्यो मोठं केंद्र आहे. ह्यो म्हणजे टोळी चालवणारं मुख्य सेंटरचं केंद्र आहे. धनंजय मुंडे म्हणजे हे मोठं केंद्र आहे. हे सगळ्याला आसरा दिला जातो इथं. हे याने सांभाळलेले. पण बरं झालं, याच्यातून एक गोष्ट चांगली झाली. त्याने आज राजीनामा दिला. त्याच्यात त्याची मस्ती दिसली. त्याला पश्चाताप नाही. ती टोळी पण याचीच आहे. खून करणारी संतोष भाईचा किती क्रूरपणे खून केला हे बरं झालं. जनतेला माहित झालं, माझ्या मराठ्यांना माहित झालं. आता इथून पुढे तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माझं आव्हान आहे, इथून पुढे तरी ह्या हरामखोर टोळीला तांब्याभर पाणी सुद्धा पाजू नका. हे सगळे लोक सारखे आहेत. यांना किती उपकार करा यांच्यावरती.
हे उपकाराची परतफेड दुश्मनीनच करतात. यांच्याशी साधी मैत्री सुद्धा कोणी करू नका, ही माझी आव्हान आहे. आणि इथून पुढे यांची अजिबात मराठ्यांनी मायादया करायची नाही. ते सगळे सारखे, त्यांना जशाल तसं उत्तर द्यायचे इथून पुढे. आता जी. आता मात्र यांची मराठ्यांनी दया माया करू नये, कारण आपल्या अंगात सुद्धा छत्रपती शिवरायांचं रक्त अंगात खेळतंय. अन्याय सहन करायचा बंद करायचं, यांना अजिबात घ्यायचं नाही पुढच्या काळात, अजिबात. आणि कसलीच मदत या पुढच्या काळात या धनंजय मुंडेच्या टोळीला करायची नाही. यांचे सगळे लोक सारखेच आहेत. अजिबात लोकांनी यांना जवळ करू नका. यांना त्याशिवाय हे वटणीवर येणार नाही, त्यांचा माच त्याशिवाय कमी होणार नाही. जी, यासाठी आपण पाहिलं तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सुद्धा आक्रमक होत्या. मुंडेंची टोळी आहे असं त्या उल्लेख करत होत्या. मात्र जर पाहिलं तर हा गट जो आहे तो अजित पवार यांचा आहे. यावर आपली प्रतिक्रिया. अरे यांनी लय मोठं षड्यंत्र येत आहे. इतकी टोळी भयंकर आहे ही, की यांच्याकडे फक्त खुन करणं, योजना कशा खायच्या हे काम आहे. कोणत्या कारखान्याचे पैसे आणले तर वापस देत नाही ते. साखर कारखान्याचे पैसे आणले, जमिनी लाटले, यांच्या घरात शेजारी कोणाचा प्लॉट असला की बळकी देत. यांना जिथं आवडेल ती जमीन घेतात. यांचं नाही ऐकलं तर मुलींची छेडछाड करतात, बलात्कार करतात. इतक्या नीच वृत्तीचे लोक आहेत. यांच्या टोळीत काही अधिकारी सुद्धा आहेत. यांना सुद्धा पुढच्या काळात भोगायला लावायचं. अहो हे इतके म्हणजे यांना असं वाटतं की आमचं कुणीच काही करू शकत नाही. यांनी दारू प्यायच्या, लोकांना शिव्या द्यायच्या, हे यांच्या प्रथा. लोकांना कट मारायच्या, मोटरसायकलच्या आडव्या गाड्या हाणायच्या, ही यांची पद्धत. इथून पुढे आता यांनी असं केलं ना मराठ्याला, यांना जागची जागेवर नीट करतो. आता आम्ही यांना जेला चढवायला लावणार आहेत. आता फक्त इथून पुढे तुम्ही मराठ्यांना त्रास द्या म्हणा, मुद्दाम फुनशील बघतात. आता यांना काय आवडतं, आमचं कुणी काही करू शकत नाही. अरे पण आपण आहे ना पठ्ठ्या इथं, तुमची दहशत नाही मोडून तुमचे पुढे तुम्हाला पाताळात घातलं ना तर नाव बदलून ठेवील तुम्हाला. तुम्ही मराठ्यांच्या नादीच लागायला नको होतं या धनंजय मुंडेंनी. त्यांनी त्याच्या जातीचे लोक मारले ताई, त्याच्यामुळे ते लोक गरीब होते. ते काय आवाजच नाही उठवला त्यांनी, दहशेला भेट होते. पण याने मराठ्याच्या नादी लागून लई चूक केली. मराठ्याचा नाद नाही करायचा धनंजय मुंडे, एवढं सोपं नाही. तू अर्धी टोळी आत घातली, आता नुसते मराठ्याच्या वाटा जाय म्हणून त्रास दे मराठ्याला. तुमची सगळी टोळी ज्याला चढायला लावतो का नाही बघा. आता आमचा मोर्चा, आता ही आमची मोहीम त्याच्या टोळीकडे वळालेली. याला 302 मध्ये घालतो आम्ही धनंजय मुंडे, त्याशिवाय सोडत नाही त्याला. जी, यावरती पंकजा मुंडे यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर आली होती. धनंजय मुंडे यांनी आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता किंवा घेणाऱ्यांनी आधीच घ्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया त्यांची समोर येते. नाही, मी काय ऐकलं नाही. त्यांची पण राजीनामा कोण घेऊन गेलं हे मात्र शोध घ्यावा लागेल. फडणवीस साहेबांकडे ज्यावेळेस यांनी राजीनामा दिला त्यावेळेस राज्यपालांकडे कोण घेऊन गेले याचा मात्र शोध घ्यावा लागेल. त्यांचे बहुतेक कोण धनंजय गेलं मुंडे होतं, यांचे कोण नाही पीए का. त्यांच्याकडे राजीनामा घेऊन गेले होते आणि त्यानंतर आता तो नाही, ते राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आलाय. ताई ते मुख्यमंत्र्याकडे गेले होते, राज्यपालाकडे कोण घेऊन गेले जी, याचा जरा आपल्याला शोध घ्यावा लागेल. पूर्वीच्या राजीनाम्याचा पुन्हा बदला घेण्यात आलाय की काय, आपण स्वतः घेऊन गेले होते की काय, असंही तुमची वाटतंय. कोणाकडे कारण रोख प्रतिक्रिया कोणाकडे, इतकी तुमचा दिसत रोख कोणाकडे? नाही. आपली आपली मीडिया बांधव सगळं शोधून काढतात, मी बोलायची गरज नाही. परंतु आनंद तो जास्त दिसतोय तुमचा वाटतं, रोख घेऊन गेले कोणाकडे होते की आहे? काय. नाही, मला काय सांगायची गरज नाही, आपण कोणाचं नाव नाही घेत. पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहित असतात. त्याच्यामुळं पूर्वीचा बदला घेतला की काय राजीनाम्याचा, असं जरा दिसतंय. कारण आनंदीत बाकीच्या बाईट दिल्या जातात. कोणी आनंदीत बदला घेतलाय? जरांगीजी स्पष्ट बोला. नाही नाही, मला काय करायचं स्पष्ट बोलून. दिसतंय ते दिसतंय. तुम्ही लय हुशार आहेत, तुम्ही बरोबर शोधून आणता सगळं. जी, नक्की नक्की रोख कोणाकडे आहे तुमचा? नाही नाही, रोग दाखवायची गरज काय, सगळ्यांना कळतंय. राजीनामा घेऊन कोण गेलं एवढाच प्रश्न आहे आपला, बाकी काय. पण आतापर्यंत अशा प्रतिक्रिया आल्या नव्हत्या, आता अचानक तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? समजणाऱ्याला इशारा काफी आहे असं? हो, समजतच तवाचा. तुम्हाला समजलं आणि त्यांनाही समजलं म्हणून तर आनंद दिसतोय वाटत. नाही, चांगली गोष्ट आहे. पण एका क्रूर हत्या घडून आणणाराचा आनंद व्यक्त केला पाहिजे, कारण तो पदावरून गेला याचाही आनंद व्यक्त व्हायलाच पाहिजे. कारण त्याला पश्चातापच नाहीये, खून जी. होऊन सुद्धा तो वैद्यकीय आजाराचं कारण देतो. अशा माणसाचा आनंद व्यक्त केलाच पाहिजे आणि यांचा नायनाट सुद्धा झालाच पाहिजे. आणि जरांगीजी, असं काम जर राजीनामा त्यांनी इथून धनंजय पुढे मुंडे यांचा केलं झालेला तर आहे. आमचा सगळ्या जनतेचा त्यांना सपोर्ट 100% राहणार. फक्त नात्याच्या पलीकडे जाऊन जी, जरांगीजी, राजीनामा तर दिलेला आहे, त्यांच्या आमदारकी रद्दसाठी आता मागणी होतीये. हम्म राजीनामा तर त्यांनी दिलेलाच आहे, मात्र आता त्यांची आमदारकी रद्द होण्यासाठी आता मागणी केली जाते. अहो त्याला कशावर नाही ठेवायला पाहिजे. इतक्या क्रूर माणसाला आमदारकीत कसं ठेवायचं. त्याने आमदारकी त्यांनी स्वतःच बाजू जावं आणि 302 चा गुन्हा दाखल करून घेऊन त्याने पश्चाताप व्यक्त करावा. त्याला पश्चाताप आला पाहिजे की क्रूर खून घडला, त्याच्याच हातून घडलाय, त्यांनीच घडायला लावलाय.
त्याला पश्चाताप यायला पाहिजे 100%. जी, आपण जर पाहिलं तर आता राजीनामा झालेला आहे, आमदारकी रद्द करण्यासाठी मागणी केली जाते. आता यापुढे आपली काय भूमिका असणार आहे? कारण आपण धनंजय देशमुख यांची भेट घेऊन आला, सांत्वनपर भेट होती. तुम्ही त्यांचं सांत्वन केलेलं आहात. त्यांना अश्रू अनावर झाले होते आपण जर पाहिलं तर. तर आता बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे. आपली यानंतर पुढची भूमिका काय असेल? धनंजय देशमुखांची भेट घेऊन त्यांना धीर देणं गरजेचं होतं. ते कुटुंब खचलं होतं, त्यांना धीर दिला. सगळा समाज राज्यातला त्यांच्या सोबत. आणि दुसरं असं की आमची पुढची भूमिका अशी आहे, याला 302 मध्ये हा जाणार आहे, याला जावं लागणार आहे, पाप फेडावं लागणार आहे. याचे सगळे जेवढे 100-150 ते गुंड टोळी आहे, याला जेरबंद करणं, सहारोपी करणं ही बी आमची जबाबदारी, ती आम्ही लढणार आहे. त्याच्यात कसलंही आम्ही 1 इंच सुद्धा माग सरकणार नाही. 302 मध्ये धनंजय मुंडे आहे, तो जाणार. आणि पुढच्या काळात जर याच्या टोळीनं मराठ्याला त्रास दिला, उत्तर जशाला तसं, आणि आम्ही यांना जेलमध्ये गाळून राहिलेली सुद्धा त्याची टोळी सडविणार, जेलमध्ये म्हणजे सडविणार, नायनाट करणारी. जी, जरांगीजी, आपण बीडमध्ये जाता, तिथे फिरता, बीडकर जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करता. काय वाटतं त्यांच्या बोलण्यावरून? काय त्यांची भूमिका आहे? कुठेतरी त्यांच्यावरती पण दबाव आहे का? बोलण्यासाठी ते घाबरतायत का? काय अखर त्यांचं म्हणणं आहे? प्रचंड प्रचंड 25 वर्षापासून ही दहशत या गोरगरीब जनतेवरती त्यांनी केली. मराठ्यांपासून सगळ्या जाती धर्माच्या लोकांवरती यांनी दहशत केली. त्यामुळे तर यांना वाटत होतं आमचं कोणी काही करू शकत नाही. पण कोण नियतीला मान्य नसतं, कोणी ना कोणीतरी वस्तात उठत असतो. त्यांना संतोष भाईचं सुद्धा मॅटर दाबायचं होतं. 2 दिवस त्यांनी गुन्हा दाखल होऊ दिला नव्हता. पण आपण तिथं बसलो आणि यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना जेलमध्ये सडवलं. कारण नियतीला मान्य नसतं, कोणी ना कोणीतरी बाप उठत असतो एखादा. त्याच्यासाठी लई आती करायचं नाही. कारण आती केलं ना, त्याचा माज उतरायला कोणी ना कोणीतरी जनतेतून उभा राहत असतो. त्यांना असं वाटत होतं की आमचं कोणीच काही करू शकत नाही. 25 वर्ष यांनी नंगा नाच केला. बीड जिल्ह्यातली सगळी जनता वेठीस धरली होती, सगळी दहशती खाली आणली होती. म्हणून मी आव्हान केलं सगळ्या जनतेला आणि मराठ्यांना, अजिबात कोणाला भ्यायचा नाही, काय दम नाही यांच्यात. आणि हायतच किती की तशी वेळ आली तर बघू काय करायचं. जी जी, यांची काय धन्यवाद. दादागिरी सहन करायची, यांचा काय अन्याय सहन करायचा? अहो, लेकीबाळी सुद्धा अगदी. छेड देते, त्यावेळेस जी मुलीला सुद्धा. यांना सुट्टी नाही. पुढच्या काळात यांनी त्रास दिला, मी हाय तोवर यांची पुरी दहशतच मोडून काढ. जी यांचं जी, जीणं अगदी मुश्किल करायला धन्यवाद आमच्यावर वाटायला लागलं. जरांगीजी, आपण लोकशाही मराठी सोबत बातचीत केली त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.